समकालीन दृष्टिकोनातून जर विचार केला, राजकीय व्यवस्थेमध्ये काय बदल होत चाललेला आहे. जात आता आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला, जात का टिकून आहे? जातीच्या आधारावरती राजकारण केलं जातंय. पहिल्या पेपरमध्ये बघा तुम्ही, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा सहसंबंध काय, त्या घटकाच्या अनुषंगाने जर विचार केला, म्हणजे राज्यशास्त्र सुद्धा जातीच्या आधारावरती विश्लेषण करतं. कोणत्या भागामध्ये कोणती जात प्रभावशाली आहे, आणि मग त्या प्रभावशाली जातीचं राजकीय नेतृत्व त्यांच्या हातात असतं, प्रभावशाली जात म्हणतात. आणि मग ती सगळ्या घटकावरती काय करते, काम करते. जातीच्या आधारावरती आम्ही निवडणुकीमध्ये मतदान देतो. विकास नाही हा मुद्दा महत्वाचा. आम्ही आमच्या जातीचा आहे. म्हणी पण आमच्याकडले सुंदर आहे, जातीसाठी लोक माती खातात. मग देश गेला बाजूला, जातीसाठी माती खायचं, मग एकत्र यायचं, समूह चेतना. जातीचे काही सकारात्मक बी कार्य आहे आणि अपकार्य पण आहे. हे दोन्ही दृष्टिकोनातून जर